या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर आहेत। प्रवीण, एकीकडे नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे, तसंच इतरही महत्त्वाच्या घडामोडी आज नागपुरात अपेक्षित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंसाचारानंतर पहिलाच दौरा होतोय। दुसरीकडे काँग्रेसचं एक पथक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणार आहे। एकंदरीत आजचा हा दिवस कसा महत्त्वाचा ठरेल? सोमवार नंतर आज शनिवार आहे, त्यामुळे आज अत्यंत महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या हिंसाचारानंतरच्या आजच्या दिवशी घडणार आहेत। त्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिवेशन होतं मुंबईमध्ये, बजेट सेशन होतं, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकडे व्यस्त होते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस काल रात्री 10 वाजता नागपुरात दाखल झालेले आहे आणि आता ते कुठल्याही क्षणी या ज्या परिसरामध्ये हिंसाचार झाला होता त्या परिसरामध्ये ते जातील आणि त्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील। त्यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे। ही बैठक पोलीस भवन, पोलीस कमिशनर ऑफिस जे आहे सिव्हिल लाईन्स त्या ठिकाणी होईल आणि हा संपूर्ण परिस्थितीचा आढावा जे डीसीपी 3 पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये हिंसाचार झाला होता त्या परिसरातले डीसीपी, शहरातले इतर डीसीपी आणि सायबरचे डीसीपी आहेत, ते सगळे या बैठकीला असतील आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ही बैठक जी आहे ही पार पडेल। यानंतर देवेंद्र फडणवीस बाकी नागपूरचे इतर अधिकारी आहे, जिल्हाधिकारी आहे, यांच्यासोबत चर्चा करतील आणि ज्या लोकांचं नुकसान झालंय, 100वर गाड्यांचं नुकसान झालंय, अनेक टू व्हीलरचं नुकसान झालंय, त्यांचे पंचनामे देण्यासंदर्भात सुद्धा बैठक घेतील। हे सगळं सुरू असताना 2 जणांना आणखी अटक झाली आहे। काल रात्री 11 वाजेपर्यंत सुनावणी होती आणि या सुनावणीमध्ये जे आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आले होते, गणेशपेठ पोलीस स्टेशन आणि आणखी एक जे तहसील पोलीस स्टेशन, त्या पोलीस स्टेशन मध्ये जे आरोपी होते त्यांना न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आला आहे आणि यातला प्रमुख संशयित आरोपी जो आहे फहीम खान, तो नागपूरच्या एका शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतोय आणि त्याला सुद्धा जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतील आणि चौकशी करू शकतील। आता हे झालं कारवाई यात काय होणार आहे। यासोबतच काँग्रेसचं शिष्टमंडळ जे आहे ते नागपुरात दाखल झालेलं आहे आणि या ठिकाणी जे शिष्टमंडळातले लोक आहे, माणिकराव ठाकरे असतील किंवा इतर नेते जे आहेत यामध्ये नितीन राऊत आहे, ते सत्यशोधन करण्याचा त्यांचा दावा आहे। त्यामुळे आता काँग्रेस यामध्ये काय आरोप करते याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। आता यात अटक जे आहे ते अटकेचं सत्र सुरू आहे। आणखी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि इंजिनियर एका व्यक्तीचं आडनाव आहे आणि त्या व्यक्तीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आता ही व्यक्ती अत्यंत महत्वाची आहे। या व्यक्तीचं जे याच्यातला रोल आहे तो अत्यंत महत्वाचा असा समजला जातोय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा जो कार्यकारी अध्यक्ष आहे हमीद इंजिनियर असं याचं नाव आहे आणि एक युट्यूबर आहे मोहम्मद सजाद खान, याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आता हा जो इंजिनियर ज्याचं आडनाव आहे हमीद इंजिनियर, यानंही काल अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या आणि या मुलाखतीमध्ये दावा केला होता की औरंगजेबच्या संदर्भामध्ये उदात्तीकरण त्याला वेळोवेळी केलं होतं। त्यामुळे कालही त्यांनी अनेक ठिकाणी व्हिडिओ बनवून प्रयत्न केला होता की औरंगजेबाच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ती पुढे आणण्याचा। त्यामुळे ही या माहितीत काही तथ्य नसल्याचं पुढे आलं होतं। त्यामुळे आता हमीद इंजिनियर आणि आणखी एकाला दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे औरंगजेबा संदर्भात कुठलेही वादग्रस्त विधान करू नये असं सांगण्यात आलं होतं, पण तरीही हमीद इंजिनियरनं काही काल ऐकलं नाही आणि त्या अनुषंगानं त्याला अटक करण्यात आलेली आहे। निश्चित प्रवीण, जसं आपण पाहतोय अजून सुद्धा अटक सत्र हे सुरू आहे आणि दुसरीकडे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा हा पहिलाच आता नागपूरचा दौरा होतोय। हिंसाचार घडलेल्या ठिकाणी ते दौरा करतात का, पोलिसांसोबत त्यांची स्वतंत्र बैठक होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।